नमस्कार मंडळी, मी अथर्व सुर्वे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवतो आहे. म्हणजे काही कामात व्यस्त असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की मी आता गावाला निघतो आहे. तर हा व्हिडिओ गावच्या जर्नीचा असेल आणि थोडंफार काही तिकडचे शॉर्ट्स वगैरे असतील त्याच्यात. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 2:30. तर एक 5 मिनटात आपण निघतो इकडनं. आणि मम्मी पप्पा तर पुढे गेलेत गाडीच्या इकडे आणि मी पण आता बॅग वगैरे घेऊन निघतो आहे. तर इकडे आपली गाडी रेडी आहे. पप्पानी गाडी चालू ठेवलेली आहे करून आणि आता आपण निघतो आहे. इकडे पप्पा बसलेले आहेत. आम्ही कोकणात चाललोय. आमच्या भैरी भवानीच्या देवीचं उद्या पूजा आणि गोंधळ आहे ना, त्यासाठी चला. मम्मी इकडे बसलेली आहे. तर आपण पोचलेलो आहोत कळव्याला. थोडं टायरमध्ये हवा चेक करायची आणि आता आपण जाणार आहोत खोपोली मार्गे. खोपोलीवरून निजामपूर पाली करत आपण डायरेक्ट माणगावला जाणार आहोत. कारण की इंदापूर आणि माणगावच्या रस्त्याला ट्रॅफिक दाखवत आहे मॅपवरती. तर मग आपण त्या रस्त्याने जाणार आहोत आणि बाकीचे पुढचे अपडेट तुम्हाला देतच राहील मी. तर आत्ता आपण लागलेलो आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेला. तर या रस्त्याने जायचं कारण की आपल्याला माणगावला एकतर ट्रॅफिक लागणार नाही आहे इकडनं गेलो तर. फक्त थोडाफार आपल्याला किलोमीटरचा फरक पडतो, तो पण तो 19-20च आहे. आणि इकडून कसं 47 रुपयाचा तुम्हाला टोल द्यावा लागतो, जो की एक्सप्रेसवेला 200 ते 300 रुपयाचा टोल द्यावा लागतो. आणि तुमच्या गाडीचा मेंटेनन्स पण चांगला राहतो. इकडचे रस्तेसुद्धा चांगले आहेत. फक्त एवढंच की इकडे वळणं जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला गाडी सावकाश चालवावी लागेल. आता वाजले 5:15 आणि आपण आता पोचलेलो आहोत पालीला. तर इकडे थोडंफार रस्त्याला थोडं ट्रॅफिक आहे, ते म्हणजे सिटीचं ट्रॅफिक आहे. आता ते समोर जो ब्लू बोर्ड दिसतो आहे ना, ते गणपती बाप्पाचं मेन एंट्रन्सचं बोर्ड आहे. तर आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंडळी, निजामपूरच्या रस्त्याला लागलो आहे आणि मुसळधार पावसाने इथे हजेरी लावलेली आहे. आणि इथलं वातावरण इतकं सॉलिड झालेलं आहे ना, म्हणजे जे दुपारी निघताना जे गरम वातावरण होतं ना, ते आता इतकं थंड वातावरण झालेलं आहे ना. ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसतंय ते तुम्ही बघून घ्या. पण मी जे अनुभवतोय ना, तो नजारा काही वेगळाच आहे. आणि त्यात पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध म्हणजे सोने पे सुहागा. मंडळी, आता वाजलेत 6:15 आणि मी इकडे पोचलो आहे माणगावला. तर जो खोपोलीवरनं येण्याचा डिसिजन घेतलेला तो योग्यच होता. कारण की आता मी जे ट्रॅफिक बघतोय ते खूपच, म्हणजे बोलतात ना की 2-3 किलोमीटरच्या अशा रांगा लागलेल्या आहेत. म्हणजे आपला टायमिंगसुद्धा वाचलेला आहे आणि फ्युएल कन्झम्पशन पण जास्त चांगलं झालेलं आहे. सो जे मुंबईहून गावी जाणारे आहेत त्यांना जर ट्रॅफिकचा सामना करायचा नसेल तर त्यांनी खोपोली पाली हा मार्ग वापरावा, जेणेकरून तुमचा टाईमही वाचेल आणि तुम्हाला ट्रॅफिकचा सामनाही करावा लागणार नाही. गरमागरम भजी अशी आम्ही मागवलेली आहे इकडे आणि हे त्याच्यावर ताव मारत आहेत. इकडे मम्मी आहे. खास ही भजी खाण्यासाठी आम्हाला इकडे आणायला लागले. आता वाजले 10. तर आम्ही पोचलो आहे संगमेश्वरच्या अलीकडे. पण इकडे ट्रॅफिक जाम आहे सध्या. म्हणजे तुम्ही बघू शकता, इकडे बघू शकता कसं ट्रॅफिक आहे इकडे. पूर्ण रस्ते जाम झालेत, पूर्ण रस्ते. आता आम्ही गेले 10 ते 15 मिनटं आम्ही इकडे वाट बघतोय. आमची लेन अजून चालू नाही केली. आत्ता ही बाजूची लेन चालू झाली आहे. आता इकडची लेन कधी चालू होते काय माहिती. पूर्ण ट्रॅफिक आहे. म्हणजे 10 ते 15 मिनटं आम्ही इकडे तसेच उभे आहोत एकाच जागी. तब्बल अर्धा तास होईल आम्ही एकाच जागेवर उभे आहोत. इथून एकही गाडी पुढे गेलेली नाही आहे. बघू शकता तुम्ही केवढी रांग लागलेली आहे. मागे पण भरपूर गाड्या आहेत. ह्या लेनची एकही गाडी पुढे गेलेली नाही अजून. इकडची लेन सोडलेलीच नाही. तब्बल अर्धा तास होईल तब्बल. स्टील अजून एकही गाडी हललेली नाही आहे. म्हणजे जे आम्हाला
माणगावला जे ट्रॅफिक दाखवत होतं आणि आम्ही जो खोपोलीचा रस्ता पकडलेला तिकडे आम्हाला काहीच माणगावला ट्रॅफिकच लागला नाही. फक्त जे मुंबईला जाणारं ट्रॅफिक आहे तेवढंच होतं ते, जे गावाला जायचं ट्रॅफिक काहीच नव्हतं. सो आम्ही खोपोलीचा रस्ता पकडलेला. सो वेळेवर आम्ही इकडे संगमेश्वरला पोचलेलो. पण हे संगमेश्वरच्या अलीकडे हे आता हे जे ट्रॅफिक लागलं आहे ते अजून हललेलं नाही आहे. जे समोरच्या गाड्या ज्या रत्नागिरी वगैरे इकडनं ज्या गावच्या गाड्या आहेत त्या मुंबईला जाणार आहेत तिकडचं ट्रॅफिक ते हलवत आहेत, पण ते अजून मुंबईहून जे गावाला जायचं ट्रॅफिक आहे ते एकही गाडी हललेली नाही आहे. जागच्या जागी सगळ्या गाड्या तशाच आहेत. ते किती वेळ असं चालणार आहे काय माहिती. आत्ता जस्ट आमची गाडी पुढे सरकलेली आहे, तर बघूया आता किती अजून वेळ लागतो आहे आम्हाला पुढे जायला. म्हणजे आमचा अर्धा पाऊण तास इकडेच फुकट गेलेला आहे. नाहीतर आम्ही आत्ता कधीच्या कधी पोचलो असतो गावाला. बघू शकता की किती स्लो गाड्या चाललेल्या आहेत पुढे. मेन म्हणजे ट्रॅफिक या अर्थाने होतं की जे मागून रॉंग वेने गाड्या टाकतात तर त्यामुळे पण ट्रॅफिक जास्त होता. आणि त्यात हे इकडे ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे हे ट्रॅफिक जास्त झालेलं आहे. बघू शकता. शुभ सकाळ मंडळी. तर आत्ताची जी सकाळ आहे शांत सकाळ देवरुख तुळसणीतून आमच्या गावातून बघू शकता तुम्ही. हे आमचं घर इकडे. काल रात्री व्हिडिओ शूट नाही केला कारण की काल धमाल झालेलं. कारण की आणि त्यात असं झालं की जिथे आम्ही 10:30ला घरी पोचणार होतो रात्री तर तिथे आम्हाला 12 वाजले घरी पोचायला. त्यामुळे त्याच्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं. मग व्हिडिओ शूट करायला म्हणजे मूडच नव्हता, इतकं धमाल झालेला. तर मग रात्री जेवून डायरेक्ट झोपलो. तर आता उठलो 6:15 झालेले आहेत आणि हे सुंदर अशी सकाळ इकडे बघू शकता. तुम्हाला पुढचं घर दाखवतो कसं आहे ते. आता सध्या आंब्यांची तयारी चालू आहे. आंब्याच्या पेट्या तिकडे बाहेर जाणार आहे. हे इथलं छोटं अंगण आणि इकडे मोठं अंगण असं आहे. तर आता आपण बघणार आहोत की आंब्याची आडी कशी लावली जाते. हे बघा इकडे. हे कशाला करतात? पिकायला. तिला भट्टी म्हणतात. घे घाल बाजू तुकडे वगैरे दिसते. कमी टाका कमी टाक आंबा लागला पाहिजे.
म्हणजे आता आपण जे बघितलं ते आंब्याची आडी बनवत होते. म्हणजे ती एक प्रकारची ती भट्टी असते. म्हणजे एक एक लेअर आंब्याची ठेवली जाते, त्याच्यावरती ते गवत टाकलं जातं. मग परत आंबे आंबे असे हे ठेवले जातात आणि मग त्याच्यावरती लेअर गवताची झाडवली जाते. एकंदरीत काय की गवताची त्याला हेड बसली की म्हणजे ते लवकर पिकले जातात. म्हणून त्याला ते काही जण आंब्याची आडी बोलतात, काही जण आंब्याची भट्टी बोलतात. हे बघा आमची आजी काम करते सकाळची त्यांची दिनक्रम चालू आहे. तर मंडळी, तर आता आम्ही आलो आहे आंबे काढण्यासाठी. जे उरलेले असतात ना आंबे, लास्टचा जे काढायचे असतात ना काही झाडांचे, तर ते काढायला आम्ही आलो आहे. दाखवतो तुम्हाला आता. हे बघा इकडे आंबे सगळे काढायची कामं चालू आहेत. हे पप्पा आहेत. आंबे काढलेले आहेत इकडे. आता बाळूदादा वरती चाललाय आंबे काढण्यासाठी. मोठी देव की लहान? लहानच द्या, पण आधी शिकार द्या. तेव्हा त्याला शिकार बोलतात. म्हणजे ती वरती पाठवणार आणि त्याच्यातनं आंबे खाली सोडणार जे काढलेले असतात घळीने. म्हणजे कसं आंबा खाली पडत नाही. गळात काढला की त्या टोपलीत टाकणार आणि टोपली खाली सोडणार. चला तोपर्यंत आपण या झाडाचे आंबे काढूया. आता ती आंब्याची भरलेली शिकार खाली काढतात. ती बघा. तर ती सोडणार इकडे. पाय देऊ नको. काजूवरनं माणूस इकडे आमच्या घरी पडला. सोडू काय? सावकाश सोड. आले. सोड हळूहळू. हां सोड. ते आणू सगळं. अथर्व आता आणि आंबे काढतोय. हापूस आंबे. हां आवाज. अथर्व ते ब्लेड आहे ना, ब्लेड हां त्याच्यामध्ये घे. हां ते. आता आम्ही आंबे क्रेटमध्ये काढून ठेवलेले सगळे. आता ते सॉर्टिंग होतील. तर
त्याची प्रोसिजर थोड्या वेळाने करू आम्ही आणि नंतर मग ते ज्यांना पाठवायचे ते तसे पेटीमध्ये ते भरून जाणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ मी 12 तारखेला संध्याकाळी पोस्ट करायचा प्रयत्न करेन. थँक्यू.